अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव समोर आणणारा एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ समोर आलाय। एका आदिवासी महिलेला तिच्या ब्रेन स्ट्रोक असलेल्या आजारी पतीला वाचवण्यासाठी रुग्णालयात प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे जीवघेणी धडपड करावी लागली। हातात लहान मूल, पोटाला बांधलेली बॅग आणि पाठीवर गंभीर आजारी पती अशा अत्यंत हालाकीच्या स्थितीत ही महिला रुग्णालय परिसरात मदतीसाठी भटकत होती। महिलेच्या आरोपानुसार रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिला तातडीनं ना व्हीलचेअर मिळाली ना स्ट्रेचर। पतीसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्यानं तिने अखेर स्वतःच त्याला पाठीवर उचलून डॉक्टरांचा शोध सुरू केला। धक्कादायक बाब म्हणजे परिसरात सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी हजर असून देखील कोणीही या महिलेच्या मदतीसाठी पुढे आलं नाही। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। त्यानंतर नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त होतोय। रुग्णालयाच्या या उदासीन कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।